आपल्या सगळ्यांच्याच घरी ना सॅटर्डे किंवा संडेला हा नाश्ता ठरलेलाच असतो, ज्याच्यामध्ये इडली असो, डोसा असो किंवा मग घावणे चटणी असो. पण यावेळेस जेव्हा मी सॅटर्डेला मील प्रिपरेशन करायला घेतलं ना, त्यावेळेस मी असं ठरवलं ना, की आपण अप्पमचं बॅटर फर्मेंट करायला ठेवूया आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता किती छान आलेला आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि मील प्रिपरेशन म्हटलं की चॉपिंग, कटिंग याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. आणि यासाठीच मी माझ्या किचनमध्ये वापरते हा अगारोचा ग्रँड हँड ब्लेंडर आणि चॉपर, जो 1000 वॅटचा येतो. याच्यामध्ये 2 ऑपरेटिंग बटन आहेत, एक आहे टर्बो बटन आणि एक बटन आहे ज्याच्याने तुम्ही हे ऑपरेट करू शकता. वरती 5 ऍडजस्टेबल मोड दिले आहेत, ज्याच्याने तुम्ही याचा कंट्रोल करू शकता. एखादी स्मूथ प्युरी करायचं असेल तर त्यासाठी हे आपल्याला ब्लेंडर मिळतं. त्याच्यामध्ये मिळतं, जर तुम्हाला एखादा पदार्थ विस्क करायचा असेल तर त्याच्यासाठी हा विस्कर मिळतो. त्याच्यानंतर मिळतो हा 900 ml चा एक चॉपर आणि याच्यामध्ये जे ब्लेड आहे ते स्टेनलेस स्टील पासून बनलेलं आहे. त्याच्याबरोबर हा एक ग्लास देखील मिळतो आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्या किचनमध्ये चॉपिंग, ब्लेंडिंग, प्युरिंग, त्याचबरोबर विस्किंग हे अगदी परफेक्ट करू शकतात. मी इथे तुम्हाला काही भाज्या, व्हेजिटेबल्स याच्यामध्ये कट करून दाखवते. कोबी, गाजर अगदी बारीक झालंय, इव्हन पालक पण याच्यामध्ये किती बारीक झालंय तुम्ही बघू शकता. आणि याचाच वापर करून मी आज छान अशी वडी करून घेतलेली. याच्यामध्ये बेसिक मसाले सगळे ऍड केले आणि छान ती वडी 15 मिनिटासाठी स्टीम करून घेतलेली आहे. उन्हाळ्यात आपण बरेचसे पदार्थ घरीच बनवतो, जसं हा आमरस आहे, त्याचबरोबर कोल्ड कॉफी आहे, त्याच्यानंतर ताक आहे. असे बरेचसे पदार्थ तुम्हाला घरच्या घरी बनवण्यासाठी हे विस्किंग युनिट, चॉपिंग युनिट आणि ब्लेंडिंग युनिट अगदी खूप मदत करतं. जसं याच्यामध्ये चॉपिंग, कटिंग, विस्किंग हे एवढं सोपं आहे ना, त्याचबरोबर हे क्लिनिंग करणं पण सोपं आहे. सगळ्या वस्तू तुम्ही नळाखाली डायरेक्टली पाण्याने वॉश करू शकता. फक्त याची जी मोटार आहे ती मात्र आपल्याला डायरेक्ट नळाखाली वॉश करायची नाही, ती फक्त ड्राय कपड्याने अशीच सुकवायची आहे. तर तुम्हाला हा माझा किचन गॅजेट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते.